आपण पाहतोय नेवालीपाडा जय बापदेव सायुरी 11 नेवालीपाडा. जय दुर्गा रोहिंजन हा संघ आपण पाहतोय जिथे बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. नेवालीपाडा संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. चला दोन फलंदाज लगेच पाठवा. क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. सुपर 10चा हा सामना आपण पाहतो. खरं तर जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल, म्हणजेच एका ट्रॉफीचा खरं तर हकदार बनेल. रोहिंजन जिंकणार की नेवालीपाडा जिंकणार याच्याकडे लक्ष लागले. जय बापदेव क्रिकेट संघ पाहली व ग्रामस्थ मंडळ पाहली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हरिभक्त पारायण नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. दोन पंच सुद्धा मैदानामध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला द्वारकानाथ चोरगे सर, विनोद पाटे मोहो आणि दीपक पाटील सर पाहली तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. खरं तर दीपक पाटील सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आमचे गुरुवर्य आणि खूप दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या फिटनेसचं रहस्य आपण जाणूया उद्याच्या दिवसामध्ये. सलामीची जोडी खरं तर रोहिंजन संघाची मैदानामध्ये दाखल झाली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही जोडी खरं तर मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिला गोलंदाज नेवालीपाडा संघाकडून कोण वापरला जाईल याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. रोशन जाधव आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकेल. 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडूंचा सामना आता करावा लागेल बॅटिंग करत असताना. प्रणव आणि प्रतीक ही जोडी डावाची सुरुवात कशा प्रकारे करणार. गोलंदाजांचा बोलबाला राहणार की फलंदाजांचा बोलबाला राहणार. खरं दोन्ही संघांचा परफॉर्मन्स आज दिवसभर चांगला राहिला आहे. दोन्ही संघ तितके ताकदवर आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो या दोन्ही क्षेत्ररक्षण असो या तिन्ही फॉर्मॅटमध्ये दोन्ही संघ चांगले आपण पाहिले आजच्या दिवसामध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होईल सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. सरळ बॅट हा फटका आपण पाहतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त धाव मिळेल सिंगल. एका धाब्यानं वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट डावाचा श्री गणेश केलाय. प्रतीक पाटीलला आपण पाहिलं होतं ऑन स्ट्राईक. आता स्ट्राईक एंडवर प्रणव पाटीलला आपण पाहू शकाल जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीप लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि वाईडिश लॉंग ऑनला टॅप केला. चेंडूला पॉइंटमध्ये ढकलायचं होतं. क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चुकी केली. हा झेल पकडणं खूप गरजेचं आणि मिसफील्ड झाली. त्याच्या धावा मिळाल्या खरं तर या चेंडूवर 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीनं रोहिंजन संघ जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना 3 या धावसंख्येवर. 3 धावा. चांगली सुरुवात, चांगलं स्टार्ट, संयमी खेळी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. दोघांनाही माहिती आहे की एक चांगला गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो. फुलटॉस चेंडू, गुडघ्याचा वापर, गुडघा टेक, तमाशा देख. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार आलाय.
3 धावा आणि त्यानंतर हा षटकार आपण पाहिला. एकूण 9 धावापर्यंत मजल मारली आहे. जिथे प्रणव पाटीलला आपण पाहतोय प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतोय. त्यानं दाखवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये की मी कुठल्या दर्जाचा फलंदाज आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. जर सरळ बॅटनं तुमच्या धावा येत असतील तर रिवर्स खेळण्याची गरज काय. एक आगळा वेगळा प्रयोग त्या ठिकाणी जरूर केला होता फलंदाजांना. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये, याची आपण नोंद घ्या. आणि हा डॉट बॉल आपण पाहिला. जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहिली. जबरदस्त पद्धतीची कामगिरी. खरं तर ऑफिशियल पंच आपण पाहतोय द्वारकानाथ चोरगे सर आणि त्यांना साथ देत आहेत विनोद पाटील सर. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि फलंदाज झालाय बाद. सोपासा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि पहिला धक्का लागलाय प्रणव पाटीलच्या स्वरूपामध्ये. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली या 1 गडी बाद असताना 9 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रणव पाटील झाला बाद, ज्यानं एक षटकार जरूर ठोकला होता. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता आणि सोपासा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. खरं तर नेवालीपाडा संघाला माहिती होत्या या फलंदाजाची किंमत. जर फलंदाज जास्त वेळ उभा राहिला असता तर कदाचित मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल केली असते आणि त्याची विकेट येणं खूप महत्त्वाची होती आणि ती विकेट सध्या मैदानामधून आपण पाहिली. आखूड टप्प्याचा चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू जाईल एका टप्प्यानं, चेंडू जाईल सीमापार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 1 गडी बाद असताना 15 धावा धावपलकर आपण पाहतोय. जर प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी राखली तर किमान 60-65 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. तसं होईल का? कारण प्रत्येक वेळी गोलंदाजीवर धावा येतात नाही येतात आणि आता या 2 फलंदाजांना डाव सावरावा लागेल. विक्रम पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला शेवटच्या चेंडूवर. षटक क्रमांक 2 जिथे गोलंदाजीच्या मार्कवर येईल गोलंदाज लखन जाधवला आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 2रं षटक. मोठा फटका खेळायचा होता स्वतःसाठी. खरं तर मन बनवलं होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळा. लेग बायचा इशारा. एक सिंगल धाव आल्या. सिंगल धावेच्या मदतीने थोडं का हलू का होईना धावपलक वेगानं पुढे सरकलाय. 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावपलक. लखन जाधव गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. शफल झाले होते फलंदाज. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स अ वाईड कॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. 17 धावा धावपलकावर. थोडी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लखन जाधव यांची. पुन्हा एकदा लखन जाधव लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटला की त्याचा एक नॅचरल स्विंग असतो आणि तो स्विंगचा वापर करत असताना विक्रम पाटीलला खरं तर पूर्णपणे शांत बसवले मैदानाच्या आतमध्ये. विक्रम पाटीलला तुम्ही किती वेळ शांत बसू शकता? कारण एक असा फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज आहे. स्लोवर वन, स्लो गतीचा चेंडू पण पाहिला.
हे व्हेरिएशन दाखवलं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीनं फेकण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज लखन जाधवला आपण पाहतोय. विक्रम पाटील सारख्या फलंदाजाला शांत बसवण्याचं काम त्यानं केलंय. आणि पुन्हा एकदा समोर विक्रम पाटील आपण पाहतो ऑन स्ट्राईक. बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार, चौकार. 4 धावा आणि या 4 धाव्याच्या मदतीने 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. खरं तर क्षेत्ररक्षकानं हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. विक्रम पाटीलला जीवनदान देणं खरं तर तुमच्यासाठी महागात पडू शकतं. कदाचित धोक्याची घंटा सुद्धा असू शकते. लखन जाधव चांगली गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षणाचं न लाभलेला साथ आपण पाहिलाय. शॉर्ट थर्डमॅनला जो क्षेत्ररक्षक आपण पाहिला गलीमध्ये त्याच्याकडनं थोडी चुकी झाली. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय. बॅकवर्ड मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉनच्या गॅपमधून चेंडू निघून जातोय. अंपायर कॉल इज 4 रन, 4 धावा. या 4 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 25 या धावसंख्येवर. 25 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. थोडी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल लखन जाधव यांची. 2 चौकार पाहायला गेलं या षटकामध्ये आपण पाहिलं. आणि लखन जाधव पुन्हा एकदा शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीरभेदी गोलंदाजी लखन जाधवची. आणि हा चेंडू डॉट. षटक सुद्धा होईल समाप्त. षटक क्रमांक 2 होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. एक गडी बाद असताना रोहित जनसंघ. एकूण 25 धावा, 12.5च्या सरासरीनं धावा जमवले गेलेत 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना रोहिंजन संघानं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नेवालीपाडा संघ जो गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्षेत्ररक्षणाचा पण विचार जर आपण केला तर डीप लॉंगॉपला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. वायडिश लॉंगॉन. आणि त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. हो, वेगानं बीट केलंय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण जर पाहिला तर जिथे कार्तिक जाधवला आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाची खरं तर जबाबदारी टाकली आहे. आणि पहिला चेंडू त्यानं डॉट फेकलाय फलंदाजाला. फलंदाज आपण पाहिला होता प्रतीक पाटीलला. यॉर्कर लेनचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या वरतून झेल घेण्याची संधी होती. अमिस फील्ड आणि लगेचच दुसरी धाव आणि 2 धाव मिळतील. 2 धावेच्या मदतीने रोहिंजन संघ पुढे सरकेल 27 या धावसंख्येवर. 27 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. आता हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. चेंडू पकडणं खूप गरजेचं होतं. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, त्याला साथ देणं खूप गरजेचं असतं. खेळ म्हटला की तुमच्या 11 खेळाडूंचं एकमत असणं खूप गरजेचं असतं. आणि एका मतानं जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुमचा खेळ खूप भरेल. आणि तो खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये चाललाय. सिंगल धाव आली आहे. एका धाव्याने संघ पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला आहे. धावांचं खरं तर टार्गेट किती असेल? प्रथमतः रोहिंजन संघाच्या वाट्याला फलंदाजी आली आहे आणि फलंदाजी करत असताना धावा किती जोडल्या जातील 4 षटकामध्ये आणि विजयाचा अंतर किती असेल हे सुद्धा पाहावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू टॅप केला. चेंडूला पॉइंट आणि कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जबरदस्त फेकी. रॉकेट थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. या चेंडूवर सुद्धा एकच धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे सरकेल 29 या धावसंख्येवर. 29. एखादा मोठा फटका या षटकामध्ये येणं अपेक्षित असेल. अजून या षटकामधील
काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. एकही मोठा फटका या षटकामध्ये आला नाही आहे. तिकट मारा जरूर दाखवलाय, पंचांचा इशारा आलाय. इट्स वाईट कॉल. द्वारकानाथ चोरगे सर इशारा करतायत की हा चेंडू वाईट आणि एक अतिरिक्त धाव खरं तर देऊन जाईल. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवर. 30 धावा. ओ जबरदस्त प्रहार. वेट अँड वॉच केला. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. षटकारानं 36 धावा धावफलकार आपण पाहतोय. आता आक्रमणाला खरं तर सुरुवात झाली आहे. फलंदाज प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. बराच वेळ प्रतीक पाटीलला शांत बसवलं होतं. आता त्यानं आपले मनसुबे दाखवलेत. आपला इरादा त्यानं मैदानामध्ये जाहीर केलाय. आक्रमकता खरं तर सिद्ध केली आहे मैदानाच्या आतमध्ये या षटकाराच्या मदतीनं आणि आक्रमक रवैया घेतलाय. आणि या फलंदाजांना आता रोखावं लागेल. जर लो स्कोरिंगमध्ये सामना रोखायचा असेल तर विकेट्स आणि डॉट चेंडूंची फेकी खरं तर करावी लागेल. प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. जिथे प्रणव पाटील बाद झाल्यानंतर विक्रम पाटील आणि प्रतीक पाटील या दोन फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी या सामन्याची. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे एकूण 2 धावा आपण पाहिल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीने 38 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. षटक होईल समाप्त. षटक क्रमांक 3 झाले समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणारा जयदुर्गा रोहिंजन संघ जाऊन पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक आपण पाहू शकाल. हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये करण ठाकूरला खरं तर प्राचारण केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. आणि शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील? 38 धावा सध्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम षटकार. स्वागत केलंय खरं तर करण ठाकूरचं. षटकारानं दिवसा तारे दाखवण्याचं काम केलं या गोलंदाजांना. जिथे फलंदाज आपण खरं तर पाहिला विक्रम पाटील आक्रमक बनलाय. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिल्या आणि एकूण विचार केला तर 21 धावांचं योगदान देत असताना त्याला आपण पाहिलंय. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या हातमध्ये. सलामीवीर प्रणव बाद झाल्यानंतर दोघांना डाव सावरला, संयमी खेळी केली आणि त्यानंतर हे मोठे फटके आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. करण ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण दाखवलं. षटकार डोगून मनसुबा त्यानं जाहीर केला. करणचा पुढचा चेंडू असेल. समोर फलंदाज विक्रम. आता जर धावा रोखायचे असेल कमी स्कोरमध्ये, जर धावा रोखायचे असेल तर विकेट्स घेणं आणि डॉट चेंडू फेकणं. स्लोवर 1 डिलिव्हरी. 5वा चेंडू जरूर फेकला होता. तितकाच 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. चित्याच्या चपलायनं नजरेसमोरून 2 धावा चोरून घेत आहेत. या 2 धाव्याच्या मदतीनं 46 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला. एक फायटिंग स्कोअरच्या दिशेनं खरं तर जयदुर्गा रोहिंजन संघ वाटचाल करतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने केलेला फटका. त्या ठिकाणी लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 3ऱ्या बांधांची मागणी. रनआउट आहे की नाही आहे
तिसरा पंचांकडे खरं तर या ठिकाणी मागणी केली आहे आणि फलंदाज बाद आहे. धक्का लागेल दुसरा फलंदाजी करणाऱ्या रोहिंजन संघाला, जिथे फलंदाज हळूहळू का होईना सेट होण्याचा प्रयत्न करत होता. प्रतीक पाटील 49 धावा सध्याच्या घडीला, 49 धावा, 2 फलंदाज बाद. जयदुर्गा रोहिंजन संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय बापदेव सायरू 11 नेवालीपाडा संघ. नवीन फलंदाज आशिष पाटीलला आपण पाहू शकाल. विक्रम पाटील अजूनही मैदानामध्ये उभा आहे. 49 धावा. एक मिनिट सांगतोय तुम्हाला. सत्तेचाळीस, माफ करा. एकूण 47 धावा धापालकर, माफी असावी. 47 धावा ऑन बोर्ड आपण पाहतो. ओ बॅकची कडा आणि फलंदाज बाद. एकूण 47 धावा आणि तिसरा फलंदाज बाद झालाय. उर्वरित खरं तर काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल, जिथे आणखी एक फलंदाज आपण बाद होताना पाहिला. जबरदस्त नवीन फलंदाज सुशांत पाटीलला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष पाटील आणि सुशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त गोलंदाजी करण ठाकूरला आपण पाहतोय. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडू निघून जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकार. 4 धावा आल्या आणि 4 धाव्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एकूण 51 या धावसंख्येवर. 51 धावा. क्षेत्ररक्षणाची ल लाभलेली 7 आपण बली. कदाचित हा चेंडू अडवला असता तर धावा नक्की वाचवता आल्या असत्या. हाई फटका आपण पाहतो गॅप मध्ये. डाऊन द ग्राउंड, ओव्हर द रोप, सीमा पार. चौकार आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 55 या धावसंख्येवर. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जयदुर्गा रोहिंजन संघानं धावा बनवल्या एकूण 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय. या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि एका ट्रॉफीचा खरं तर सुपर 5 मध्ये कोण जाणार. सुपर 5 मध्ये जो संघ जाणार त्याच्या वाट्याला एक ट्रॉफी तर नक्की येणार. यासाठी चाललेली खरं तर ही लढत आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल.
एकूण 56 धावांचं खरं तर लक्ष 24 चेंडूमध्ये सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नेवालीपाडा संघाच्या. 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती रोहिंजन संघानं आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय. खरं तर 55 धावा कुठल्या होत्या आणि 56 धावांचं लक्ष. नितीन जाधव आणि रोशन जाधव ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आता या धावा वाचवल्या जातील का? कारण रोहिंजन संघाची सर्वात मोठी आपण ताकद पाहिली तर ती गोलंदाजी आपण पाहिली होती. प्रथम घरत आलाय गोलंदाजीच्या मार्कवर आणि पहिलं षटक घेऊन येईल प्रथम घरत, ज्याच्या आधी खरं तर रोहिंजन संघाच्या संघनायकानं विश्वास दाखवलाय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. विनोद पाटे सर, त्यानंतर द्वारकानाथ चोरगे सर यांना आपण पाहतो. चला सामन्याला आपण सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. छप्पन्न धावांचं लक्ष घेऊन उतरलाय जे ते नेवालीपाडा संघ आपण पाहतोय. नितीन जाधव ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजीच्या मार्कवर प्रथम घरात पहिला चेंडू नितीन जाधव साठी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि सिंगल धाव. जशी सुरुवात खरं तर रोहिंजन संघाची झाली होती तशी सुरुवात नेवालीपाडा संघाची सध्या झाली आहे. एका धाब्यानं संघाचा अकाउंट, त्यानंतर वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल प्रथम घरात. मोठा फटका बॅटच्या मधोमध आला नाही, हवेमध्ये बराच काल चेंडू आणि फलंदाज होईल बाद. धक्का लागेल पहिला, रोशन जाधव मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं, जिथे प्रथम घराच्या आठी चेंडू सोपवला होता. मी मगाशीच म्हटलं होतं की विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे गोलंदाजी खरं तर पहिल्या षटकामध्ये सोपवली जाते. इन ॲक्शनमध्ये आपण आता पाहू शकाल करण ठाकूरला. आता जशी गोलंदाजी आपण करण ठाकूरची पाहिली होती, जेवढ्या धावा खर्च केल्या त्या गोलंदाजी करत असताना तेवढ्या धावा आता वसूल कराव्या लागतील करण ठाकूरला. प्रथम घरत गोलंदाजीच्या मार्कवर बॅटचा तोंड उघडण्याचा प्रयत्न आणि सोपा असा झेल खरं तर त्या ठिकाणी सोडला आहे. आणि जेव्हा तुम्ही धावा चेस करत असा अशा प्रकारच्या चुका तुम्ही मैदानामध्ये करू शकत नाही आहे. आणि गोलंदाज प्रथम घरातला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय, त्याला क्षेत्ररक्षणाचं साथ लाभत नाही आहे. आणि जर हा सोपा झेल होता, हा झेल जर टिपला असता तर कदाचित फलंदाज करण ठाकूरला मैदान सोडावं लागलं असं. आडव्या बॅटनं खेळलेला ऑनसाईडला ड्राईव्ह केला चेंडूला, मिड विकेटला प्रोटेक्शन मिळेल. फक्त सिंगल धाव. सिंगलचा प्रवास सध्याच्या मैदानामध्ये आपण पाहतो. एका धाब्यानं खरं तर वाटचाल पुढे चालली आहे नेवालीपाडा संघाच्या. चांगली गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये रोहिंजन संघाचा हा प्रथम घरातला आपण पाहतो. हो, जबरदस्त शॉट, व्हॉट अ शॉट, सुपर स्ट्रोक आणि चेंडू जाईल डीप थंडमॅनला, सीमापार चौकार.
प्रथम घरातला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एकूण धावसंख्या 7 धावा आणि आता कुठेतरी विचार विनिमय करायला भाग पडले प्रथमला की आता चेंडू फेकू कुठे. तिथे फलंदाज करण ठाकूर ज्याला मिळाले जीवनदान हवेमध्ये चेंडू आणि झेल खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि फलंदाजाचा संपुष्टात आणलाय खेळ. फलंदाज बाद. पहिलं षटक आपण प्रथम घरचं पाहिलं. जबरदस्त षटक ज्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर एकूण एक फलंदाज सुद्धा 2 फलंदाज बाद झाले होते. चांगली गोलंदाजी टिचून मारा भेदक मारा पाहायला मिळाला आणि 18 चेंडूमध्ये अजून 49 धावांची गरज जिंकण्यासाठी. प्रणव पाटील आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. 18 चेंडूमध्ये 49 धावा वाचवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण तितके ताकदवर फलंदाजी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. नितीन जाधव साठी हा चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे. नितीन जाधव बॅक टू दी पवेलियन. नितीन जाधव बाद झालाय. खरं तर तिसरा धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या नेवालीपाडा संघाला. षटक क्रमांक आपण प्रणव पाटीलचं दुसरं पाहतोय. पहिल्या चेंडूवर मिळाली आहे सफलता आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर. विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणखी एक विस्फोटक फलंदाज. आता मित्र म्हणेन नेवालीपाडा संघ कुठेतरी अडचणी सापडलाय आणि या अडचणीतून आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. समुंदर की गहराई नापनी है तो समुंदर में उतरना पड़ेगा. किनारे बैठ के आप गोताखोर नहीं बनेंगे. आणि आता या 2 फलंदाजांना सामन्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजावर प्रेशर आणावं लागेल आणि जर सामना नेवालीपाडा संघाला जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही. फुलटॉस चेंडू आल्यावर त्यावर एखादा मोठा फटका येतो. मिसफिल्ड आणि लगेच दुसरी धाव आणि या दुसऱ्या धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. एकूण 3 फलंदाज बाद झाले. जयेश जाधव आणि विजय जाधव ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याची पूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील. सामना विजयाच्या दिशेने न्यावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. आडव्या बॅटने केलेला हा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन चेंडूला मिळेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. नकार दिलाय फलंदाजानं आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचायला नेवालीपाडा संघ 10 या धावसंख्येवर. डबल डिजिट अंकामध्ये धावफलक आपण पाहतो. खरं तर गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव पाटील ज्यानं आता मात्र प्रॉपर टायमिंगचा हा फटका पाहतोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल वाईड श्लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार आर पार षटकार. षटकार आपण पाहिला आहे. खरे तर प्रत्युत्तर देत असताना आहे. फलंदाज आपण पाहिला विजय जाधव मैदानामध्ये आक्रमण करतोय. 14 चेंडू 40 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. अशा फटक्यांची गरज असेल जिंकण्यासाठी.
जयेश जाधवला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण केलंय. सामना जर जिंकायचा असेल तर असे फटकेबाजी करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण करावं लागेल. फुलटा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. एका टप्प्याने चेंडू उचलला जाईल तोपर्यंत धावेल सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर. येणारे 13 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. कोण जिंकणार कोण हरणार काही क्षणामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पाहत राहा ऐकत राहा 24 लाईव्ह. मोठा फटका बॅटच्या मधोमध आला. वाईडिश लॉंगनला चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरून सीमा पार. मिळतील 6. षटकार षटकार. 12 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज आहे. करो या मरो या स्थितीमध्ये दोन्ही संघ जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये टिकेल. जो हरेल त्याला घरचा रस्ता गाठावा लागेल. खरं तर खूप चांगला प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि काटेकी टक्कर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 3 फलंदाज बाद असताना 23 धावा. 23 धावा 12 चेंडूमध्ये अजूनही 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या मार्कवर आशिष पाटीलला प्राचारण केलं. खूप महत्वाचं इम्पॉर्टंट षटक असेल. या षटकामध्ये आडव्या बॅटने खेळलेला हा फटका गॅपमध्ये जाईल का. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉन वरून ट्रॅव्हल होतोय. फक्त एक सिंगल धाव. सिंगल डबलचे काम बनेगा नाही. मोठ्या फटक्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. जर नेवालीपाडा संघाला जिंकायचं असेल तर इथून एखादा दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये 11 चेंडू 32 धावांची अजून गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस धावा असतील आणि गोलंदाज आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी करतो आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात की हा चेंडू खराब. एक अतिरिक्त धाव मिळेल. 11 चेंडू 31 धावांची गरज. 11 चेंडू 31 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही. या दोन्ही संघांच्या बाजूनं एखादा डॉट चेंडू आला तर शिरकाव करेल या सामन्यामध्ये रोहिंग जनसंघ आणि एखादा मोठा फटका आला तर नेवालीपाडा संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल. हो वेट अँड वॉच केला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. 5वा चेंडू काटा बदलने वाली गेंद पे कोई नंबर नहीं लिखा होता. डॉट बॉल आणि जेवढे डॉट चेंडू येईल तेवढा नेवालीपाडा संघावर प्रेशर आणि प्रेशर आपण पाहू शकाल. 10 चेंडू 31 धावांची गरज. प्रत्येक धाव महत्वाची असेल. प्रत्येक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड. हँडसम षटकार. षटकार आपण पाहिला आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल एकूण 31 या धावसंख्येवर. 31 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय आणि विजयाचं अंतर जर पाहायला गेलं तर विशाल आमच्यापर्यंत पोहोचवतील. 9 चेंडू 25 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 बॅलन्स. 9 चेंडू 25 धावांची गरज. नऊ बॉल आणि 25 धावांची गरज. या 3 चेंडूवर किती धावा येतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खूप महत्वाचं षटक असेल जिथे फलंदाज बनलाय आक्रमक विजय जाधवला आपण पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून. आखो टप्प्याचा चेंडू सोडणार नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. षटकार.
एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37. या धावसंख्येवर येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. निर्णायक षटक आपण पाहतो. या षटकाच्या शेवटचा चेंडू आपण पाहतो. माफ करा, 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. 8 चेंडू 19 धावांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार? दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ पराभव पत्करायला तयार नाही आहेत. आणि आता या सामन्यामध्ये कोण जिंकणार? कारण 12वा आपण पाहतोय, 12वा खेळाडू कुठेतरी त्याच्या हृदयामध्ये धगधग होत असताना आपण पाहतोय रोहिंजन संघाच्या. आणि आता या सामन्यामध्ये जिंकणार कोण? 8 चेंडूमध्ये बनवायच्या 19 धावा. एकटा नडलाय खरं तर विजय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आखून टप्प्याचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू जाईल सीमा पार. षटकरांची हॅट्रिक ठोकतोय फलंदाज विजय जाधव. जबरदस्त फलंदाजी. अभी अभी तो लांगा है समुंदर, अभी पूरा आसमां बाकी है, हम भी किसी से कम नहीं है दाखवून देतोय विजय जाधव. येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. हा चेंडू खूप काही सांगून जाणार. हा चेंडू जर डॉट आला तर रोहिंजन संघ कुठेतरी थोडी का होईना सामन्यावर पकड निर्माण करेल. कारण एका बाजूला विजयचं आक्रमण आपण पाहतोय. षटकरांची हॅट्रिक विजयाच्या समीप पोहोचवण्याचं काम करतोय विजय जाधव हा फलंदाज. आणि त्याला साथ देतोय जयेश जाधव हा फलंदाज. आणि या षटकामध्ये खरं तर मी तर म्हणेन महागडी गोलंदाजी करीत असताना आशिष पाटीलला आपण पाहिलंय. तब्बल 3 षटकात 1 वाईट चेंडू आणि 1 सिंगल धावा तर खर्च केले त्या षटकामध्ये. आणि या षटकातील अंतिम चेंडू घेऊन सज्ज असेल आशिष पाटील. 7 चेंडू आणि 13 धावांची अद्याप गरज. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग धावा असतील. जिथे नेवालीपाडा संघ कडवी झुंज देतोय त्यांना प्रतिकार करण्याचं काम रोहिंजन संघ करतोय. हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडू जातोय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार आणि षटक होईल समाप्त. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता कुठेतरी रोहिंजन संघाचा 12वा खेळाडू आपण पाहतोय त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. सामन्याचं काय होणार? 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सहा चेंडू आणि 7 धावांचं अजूनही अंतर असेल. विजयाच्या समीप कोण पोहोचणार? रोहिंजन संघ पोहोचणार की नेवालीपाडा संघ पोहोचणार? सामन्याचं भवितव्य घेऊन गोलंदाज प्रत्येक पाटील शरीरभेदी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा वाचवणं खूप गरजेचं. लेग बायचा इशारा आणि धाव मिळेल 1 सिंगल. आता खरं तर सामना रोमांचक मोडवर आलाय. असे सामने नेहमी प्रेक्षक वर्गाला आवडत असतात. 1 धाव आली. 5 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 5 चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. आडव्या बॅटनं केलेला हा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. फलंदाज झाला 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. अजूनही जिंकण्याची सामना अजूनही संपलेला.
4 चेंडू आणि 5 धावांची गरज. खरं तर एका बाजूला आपण पाहतोय जय दुर्गा रोहिंजन संघ आणि दुसऱ्या बाजूला जय बापदेव विलन जय बापदेव सायरी 11 नेवालीपाडा. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल सामना. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 5 धावांची गरज. आडव्या बॅटने केलेला फटका डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावांची गरज. जबरदस्त लढाई. जर सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 चेंडू 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावांची गरज. कंपल्सरी चेस. फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने केला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत आणि येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार? नेवालीपाडा की रोहिंजन? रोहिंजन की नेवालीपाडा? बॅटची एज आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? मिस फील्ड झाली आहे आणि 2 धावा सहज पूर्ण आणि 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 चेंडू 1 धावेची गरज. सामना कोण जिंकणार? एक चेंडू 1 धावेची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू 1 धावेची गरज. रोहिंजन की नेवालीपाडा? नेवालीपाडा की रोहिंजन? सर्वांचं लक्ष सामन्याकडे राहिलंय. 1 चेंडू 1 धाव. बघा, किपरच्या हातामध्ये चेंडू असेल तर धाव नसेल, याची आपण नोंद घ्या, कारण तो एक चेंडू 1 धावेची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या रोहिंजन संघ. एक चेंडू 1 धावेची गरज. मेंदू शून्य करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, पैसा वसूल सामना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सामना कोणीही जिंको. 1 चेंडू 1 धावेची गरज. रोहिंजन की नेवालीपाडा? नेवालीपाडा की रोहिंजन? दोन्ही संघ तितके ताकद, दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. आणि आता 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. खर तर आता टेन्शन वाढलं. 1 चेंडू 1 धावेची गरज. विजयाचा शिल्पकार कोण बनणार? गोलंदाज बनणार की फलंदाज बनणार? याच्याकडे संपूर्ण लक्ष लागले. पैसा वसूल सामना, टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद झाला पाहिजे. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्गावर. 1 चेंडू 1 धावेची गरज. फुलरलेचा चेंडू सरळ बॅट आणि सामना जिंकलाय नेवालीपाडा संघ. वेल प्लेड आणि सुपर 5 मध्ये खर तर क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये. एका ट्रॉफीचा हकदार बनलाय. जबरदस्त बॅटिंग, खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी दाखवलाय. खर तर रोहिंजन संघाने खूप चांगला परफॉर्मन्स, हार्ड लक म्हणावं लागेल. आणि या
13 चेंडू 42 धावांची ज्यानं खेळी साकारली विजय जाधव जबरदस्त फलंदाजी एकटा नेरला खरं तर मैदानाच्या आतमध्ये आणि सामना आपल्या संघाला ज्यानं जिंकून दिला तो विजय जाधव ठरलाय सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच विजय जाधव आपण या